सेनापतीच्या हातामध्ये अधिकार होता आणि सेनापतींनी काय केलं की त्याच्या हातामध्ये अधिकार असल्यामुळे जे सदस्य होते शाक्य संघाचे त्यांच्या भावना भडकवल्या की आम्ही कमजोर आहोत का, आम्ही क्षत्रिय आहोत, आमचं काम आहे युद्ध करणं. ही भूमिका आपल्याला विचारात घ्यावं लागेल की आमचं काम आहे युद्ध करणं आणि त्यामुळे आम्हाला युद्ध करायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या अहंकार आहे, त्यांच्या भावना आहे की आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही योद्धा आहोत, युद्ध करणारे आहोत. या भावना त्यांनी भडकवल्यामुळे जे सिद्धार्थाचं मत आहे ते अल्पमतात आलं आणि युद्धाची तयारी म्हणजे युद्ध होऊ नये, आपसामध्ये विचार विनिमय करावा, कोलियाचे 2 लोक आणावे आणि यांचे 2 लोक ठरवावे आणि या दोघांमध्ये 5वा अध्यक्ष म्हणून ठेवावा आणि त्यांनी नदीच्या पाण्याचा वाटपाचा निर्णय घ्यावा. अशा प्रकारचा ठराव सिद्धार्थाने ठेवला होता, परंतु तो ठराव मंजूर झालेला नाही. आणि मग त्यांचा ठराव का मंजूर झाला नाही, कारण ते अल्पमतात आले. का ठराव मंजूर झाला नाही, कारण जो विचार होता, विचार जो असतो हा अल्पमत आणि बहुमत तर सिद्धार्थाचा विचार हा योग्य असला तरी तो विचार अल्पमतात होता आणि सेनापतीचा विचार चुकीचा जरी असेल पण तो बहुमतात होता आणि म्हणून अल्पमतावर बहुमताने विजय मिळवला, वैचारिक विजय मिळवला. आणि त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली, जेव्हा शुद्धोधनने विचारलं, जेव्हा त्याला वडिलाला माहिती झालं आणि शुद्धोधनने विचारलं सिद्धार्थाला की एवढं इथपर्यंत जाईल मला माहिती नव्हतं. सिद्धार्थाने सांगितलं की मी सत्य आणि न्यायाच्या आधारावर मी विचार मांडला की आपसामध्ये भांडू नये, आपसामध्ये वाद केल्यामुळे, आपण आपसामध्ये मतभेद केल्यामुळे किंवा आपसामध्ये आपले वाद निर्माण झाल्यामुळे तिसरा मनुष्य राज्य करतो. हा जो विचार सत्य आणि न्यायावर आधारित विचार मांडला, परंतु समोरच्या व्यक्तीच्या भावना इतक्या उद्रेक, त्याला म्हणतात भावनाचा उद्रेक करणे, भावना एवढ्या भडकवल्या होत्या की ते लोक ऐकायला तयार नव्हते. अशा पद्धतीने जो वर्ग कल असतो तो पहिला जो आपली समस्या आहे. आणि म्हणून त्यावेळेस सिद्धार्थाने म्हटलं की क्लास कम्प्लीट इज द मेन रूट ऑफ सफरिंग अँड प्रॉब्लेम. जे आपसामध्ये वाद, आपसामध्ये भांडणं हे दुःखाचं सर्वात अगोदरचं प्रमुख कारण आहे समस्याचं. तर आपल्या समोर हे जे आव्हान आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, जे आव्हान आहेत ते आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. एकीकडे या देशामध्ये चेतवलेलं आहे की तुम्ही सनातन आहे, तुम्ही हिंदू आहे. एक उद्रेक, भावनाचा उद्रेक एकीकडे करण्यात आलेला आहे आणि एकीकडे आपण सत्यासाठी भांडत आहोत की आम्हाला न्याय पाहिजे, या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय पाहिजे. हा सत्यावर आधारित जरी विचार असला तरी आपला विचार अल्पसंख्याक मध्ये येत आहे.
आपला विचार हा अल्पसंख्याकांमध्ये येत आहे आणि चुकीचा विचार जरी असेल परंतु तो विचार बहुसंख्याक लोकांचा विचार भारतामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे. याच्यावर आता उपाय काय आहे? याच्यावर उपाय काय आहे? सध्या तर उपाय मला तर काही दिसत नाही याच्यावर उपाय. कारण आपले मतभेद कमी व्हायच्या ऐवजी आपसातले मतभेद आणखी दिवसेंदिवस वाढत आहेत. आणि जो विरोधक आहे त्या विरोधकांनी त्यांचे आपसातले मतभेद दूर करून त्यांनी एक विशिष्ट आकडा, लोकसंख्येचा आकडा, फिगर त्यांनी आपल्याकडे गोळा केलेला आहे. तुम्हाला त्याचं सांगतो उदाहरण. हे 100% आहे, 80%. तर याच्यामध्ये या देशामध्ये 80% हा हिंदू किंवा पहिला सनातन म्हणत नव्हते. आता त्यांनी सनातन शब्द, कारण हिंदू शब्दाला अर्थच नव्हता. हिंदू शब्द हा खूप नंतरचा आला आणि हा भारतीय शब्द नाही आहे हिंदू शब्द. जेव्हा त्यांना कळलं तर त्यांनी आता विचार केला की ते नेहमी बदलत असतात. तर त्यांनी आता तो हिंदू शब्द हळूहळू फक्त ओबीसी आणि इतर समाजापुरता राहील हिंदू शब्द. परंतु जो ब्राह्मण आहे तो स्वतःला सनातन शब्द वापरेल, कारण आपल्याला ब्राह्मणिझमला वेगळं करायचं आहे. तो यांच्यामध्येच मिसळून राहील, परंतु 2 शब्द प्रयोग केला जातील, एक हिंदू आणि एक सनातन. सनातन शब्द एक विशिष्ट वर्गासाठी वापरला जाईल, परंतु आता सगळे सनातन वापरतील. तर हा आहे वर्ग 80% या देशामध्ये आहे का नाही. आणि आपण आता बौद्ध किंवा आंबेडकरी विचाराचे लोक हे किती आहो आपण? 1% नाही आहो. बुद्धिस्ट लोक 1% नाही आहो आपण जनगणनेनुसार. पूर्ण हिमाचल प्रदेश, अरुणाचल जे 7 सिस्टरचा एरिया जरी घेतला तरी 1% आपण आता सध्या जनगणनेमध्ये नाही. आणि त्यामुळे आपला जो विचार आहे हा अल्पसंख्याक विचारामध्ये आहे. आता याच्यात काय, मुस्लिम प्लस मुस्लिम हा जो त्यांचा मुस्लिम आहे तर ते 12%, समजा 10-12% असतील ते 12%. इतर सगळे मिळून आपण 20% जरी घेतलं, 20%, तरी 80% हिंदू म्हणून त्यांच्याकडे संख्या उपलब्ध आहे. जे संख्याबळ आहे 80% हिंदू संख्याबळ त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि म्हणून त्यांना या देशामध्ये धार्मिक संघर्ष हवा आहे. यांना लोकशाहीवर संघर्ष नको, संविधानावर संघर्ष नको, तुमच्या बेरोजगारीवर संघर्ष नको. तर त्यांना संघर्ष करायचा आहे किंवा त्यांना जे मुवमेंट उभी करायची आहे ती धार्मिक आधारावर मुवमेंट उभी करायची आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे सरळ जेव्हा धार्मिक मुवमेंट, आपण धार्मिक संघर्ष उभा करतो तर 80% जो जनमत, बहुमत त्यांच्याकडे येत असते. आता याच्यातून बाकीचे हिंदूचे पक्ष आहेत ते थोडे थोडे सपा घेईल, काँग्रेस घेईल, हे घेतील. परंतु किती घेतलं तरी त्यांचा विचार आहे की आम्ही जर जास्तीत जास्त धर्माचा प्रचार केला तर आम्ही कमीत कमी 50% वर आलो पाहिजे. 50% पेक्षा कमी आमचा येऊ नये तयार केलेला आहे. सगळ्या ठिकाणी धर्म, देव, ईश्वर, परमेश्वर, बाबा हे सगळे त्यांच्यामध्ये जे सुरू केलेला आहे, हा जो त्यांचा प्रयत्न आहे, तर त्यांचा प्रयत्न ते करतील. त्यांचा प्रत्येक जण आपापला विजय व्हायसाठी, प्रत्येकाला विजय प्राप्त करायचा आहे, प्रत्येकाला राज करायचा आहे. त्याच्यामुळे राज करण्यासाठी त्यांचे जे काही डावपेच असतील, प्रत्येक जण आपला डावपेच
मांडणार आहे, आपल्या डावपेचानुसार खेळी करणार आहे. आपण कोणावर काही आपण हे करू शकणार नाही, परंतु आपल्याला आपली परिस्थिती दुरुस्त करायची आहे. आपली परिस्थिती दुरुस्त करायची आहे. परिस्थिती दुरुस्त करणे म्हणजे आपल्यामधले वर्ग कला आहे. आज व्यक्तिगत जीवनामध्ये आपण पाहतो की आपसामध्ये किती मतभेद आहे प्रत्येक घरामध्ये. असं तुम्हाला फार कमी घरं मिळतील बौद्धांची किंवा ज्याला आपण आंबेडकरवादी म्हणतो त्यांचे कमी घरं मिळतील की ज्या घरामध्ये आपसात घरामध्येच कलह नसेल, घरामध्येच कलह नसेल असे आपल्याला फार कमी घरं मिळतील. तर बहीण भावाचे कलह आहे, भावा भावामध्ये आहे. तर हे या गोष्टी आहे या तर आपल्या हातामध्ये आहे. याच्यामध्ये काही ब्राह्मणाचा हात आहे का? हात आपण बौद्ध आहो आणि बौद्धामध्ये तर करुणा मैत्री भाव हा शिकवला जातो, पंचशील पाडल्या जाते. मग हा सगळा जो प्रभाव आहे हा आपल्या कुटुंबावर आपण निर्माण करणं गरजेचं आहे. हे एक सगळ्यात मोठं आव्हान आहे. आज इतकं कधी कधी आम्हाला इतकं वाईट वाटते की जेव्हा प्रत्येक घरी सासू सुनामध्ये वाद निर्माण प्रत्येक ठिकाणी दिसतोच. एखादी जर नणद असेल तर त्याची वहिनी आली तिची की मग जे बहिणीवरचं प्रेम आपोआप कमी होते. तर मग त्या बहिणीचा त्रास, तिला कधी लग्न होईल की कधी जाईल. म्हातारे लोक असतील तर कधी त्या म्हाताऱ्याला त्रास, कधी कधी म्हाताऱ्याला प्रेमाचा शब्द नाही मिळत. मुलं प्रेमाचा शब्द, त्यांना म्हाताऱ्याला काय पाहिजे, फक्त प्रेमाचा शब्द पाहिजे. परंतु आपल्या घरामध्ये प्रेमाचा शब्द त्यांना मिळत नाही. त्यांची सेवा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती सेवा होत नाही. त्यांना जे प्रेम पाहिजे ते प्रेम मिळत नाही. तर हा जो जर तुम्ही विचार करा, आपल्या समोर हे आव्हान आहे आणि तुम्ही विचार करा की आपसातला जर आपण कलह मिटवला, भावाभावामध्ये आपण चुका होतात आणि भांडणं होतीलच. भांडणं होणार नाही असं नाही, प्रत्येक ठिकाणी भांडण होईल. परंतु त्याला समजवता जो एक आपल्याला सांगितलेला आहे की जो बुद्धाचा मुख्य विचार जो आहे की तुम्ही आपसामध्ये बसा आणि आपसामध्ये बसून विचार करा आणि विचार करून त्याच्यावर तोडगा निर्माण करा. हा मुख्य सिद्धार्थाचा विचार होता, म्हणजे बुद्धाचा विचार आहे. त्या विचाराने आपण निर्माण करायला पाहिजे. तर ही फार मोठी समस्या आहे. याच्यावर आपल्याला तोडगा काढणे हे आपल्या समोर आव्हान आहे. आणि आपला नगरसेवक नाही येऊन राहिला. आता कमीत कमी आपले त्यावेळेस उपमहापौर आपला राहत होता, महापौर आपला राहत होता, आपले 20-25 नगरसेवक राहत होते. आता जे आपसामधले मतभेद एवढे वाढले, आपसामध्ये जो विवाद एवढा वाढला की आज आपली संख्या हळूहळू कमी होऊन राहिली. लोकसंख्या वाढवत आहे पण मतभेदामुळे जे आपले पर्सेंटेज आहे, म्हणजे एका विचाराचे समविचारी जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज कमी होत आहे. आणि ब्राह्मणांनी काय केलं की आपण म्हटलं की ब्राह्मण हा 3.5% आहे. ब्राह्मण हा 3.5% आहे. हा जातीने 3.5% आहे. ब्राह्मण हा जातीने 3.5% आहे, परंतु विचारांनी यांनी 80% लोक आपल्या विचारांनी निर्माण केले. आज तो ब्राह्मणी विचार, ब्राह्मण जातीने 3.5% आहे पण विचारांनी तो 80%वर पोहोचला. आज सामर्थ्याने आपल्याकडे भंगी केला, आज आदिवासी केला. सगळे लोक ज्यांच्या तो विटाळ करत होता, ज्याला तो अस्पृश्य समजत होता, आज त्यांनी त्या जाती तशाच ठेवल्या, परंतु विचारांनी त्यांनी एकत्र केलेला आहे. आणि आमच्याकडे फक्त 2 महापुरुष आहेत. असे अनेक महापुरुष आहेत, परंतु आमच्याकडे ठराविक जसं
ज्योतिबा फुले आहे, सावित्रीबाई फुले आहे, छत्रपती शाहू महाराज आहेत, त्यानंतर आहे बाबासाहेब आंबेडकर आहे, तथागत बुद्ध आहे. हे ठराविक महापुरुष आहेत. पेरियर रामस्वामी आहे. तरी पण आमची आपसामध्ये मतभेद निर्माण झाले आणि आपण तुकड्या तुकड्यामध्ये विभाजित झालेले आहोत. तर हे सगळ्यात मोठं जे ज्याला वर्गकल म्हणतात की क्लास कॉन्फ्लिक्ट, हा जी सर्वात मोठी समस्या आहे, ही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं आहे. जर तुम्ही प्रयत्न करणार नाही तर आपली जे एनर्जी आहे, घरगुती एनर्जी, आपला पैसा, आपली घरगुती एनर्जी, ही आपसामध्येच भांडण्यामध्ये आपली एनर्जी चालली जाईल. आपसामध्येच भांडण्यामध्ये चालली जाईल एनर्जी. आपण खूप कार्यक्रम घेत आहोत, सगळीकडे कार्यक्रम, मोठे मोठे कार्यक्रम होत आहेत, परंतु आपल्यामधली एनर्जी हे वाटप झाल्यामुळे, एनर्जी मध्ये एकरूपता नसल्यामुळे आपले कोणतेही काम सक्सेस होत नाहीये. आपल्याला त्याचा रिझल्ट दिसत नाही. त्याच्या पाठीमागे कारण जे आहे की आपसामधले जे मतभेद आहे, व्यक्तिगत समस्या, व्यक्तिगत जो कलह आहे, हा कलह सगळ्यात प्रमुख आपल्यामध्ये आहे. आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हे सगळ्यात मोठं आव्हान आपल्या समोर आहे. सिद्धार्थांनी काय म्हटलं होतं की जेव्हा त्यांना दंडित करण्यात आले, त्यांनी सिद्धार्थांनी संघाला मान सन्मान दिला. सिद्धार्थांनी, विचार करा, सिद्धार्थांनी संघाला मान सन्मान दिला, नाहीतर त्याला, सिद्धार्थाला जो दंड देण्यात आला की कपिलवस्तू सोडून जा किंवा फाशी देण्यात येईल किंवा बहिष्कार करण्यात येईल, हे जे दंड दिले, सिद्धार्थांनी आणि शुद्ध दंडाने विचार केला असता तर ते सरळ प्रसेनजित राजाला मिळाले असते, भेट झाली असती, तर प्रसेनजित राजाने सिद्धार्थाला कोणत्याही प्रकारचा दंड होऊ दिला नसता. परंतु सिद्धार्थांनी काय म्हटलं की माझ्यापेक्षा संघ मोठा आहे, संघाचा आदेश मोठा आहे, आणि म्हणून त्यांनी संघाचा आदेश पाळला. संघाला त्यांनी महत्व दिलं आणि म्हणून त्यांनी जेव्हा विचाराला महत्व दिलं, जेव्हा सिद्धार्थ जेव्हा कपिलवस्तूच्या बाहेर गेले, निघताना मागे सगळे लोक येत होते त्यांच्या मागे मागे, कारण सिद्धार्थाचा स्वभाव खूप सुंदर होता, लोकप्रिय होते, सगळे मागे येत होते. त्यावेळेस सिद्धार्थांनी मागे फिरून पाहिलं तर त्यांना वाटलं की हे सगळे लोक माझ्या मागे येत आहे, आणि त्यांनी म्हटलं की माझ्या मागे येऊ नका. त्यांनी काय म्हटलं की तुम्ही माझ्या मागे येऊ नका. ज्या विचाराने मला पराजित केलं, त्यांनी विचाराला महत्व दिलं. लक्षात घ्या की ज्या विचाराने मी पराजित झालो, सेनापतीचा विचार बहुमतात आला आणि आम्ही घाबरल्यामुळे, आपसामध्ये आपले मतभेद असल्यामुळे आपला विचार हा पराजित झाला. तर माझा विचार पराजित करा, तर आपले प्रश्न सुटतील. आणि मग ते गेल्यानंतर ते राजगुराला गेले. त्यानंतर त्यांनी जे लोकांना सांगितलं की तुम्ही घरी घरी जा, लोकांमध्ये, टू कन्वर्ट ओपिनियन ऑफ द पीपल, टू कन्वर्ट ओपिनियन ऑफ द पीपल. लोकांचं मत आहे, लोकांचं मत परिवर्तन करा. मग घरोघरी गेले की आपसामध्ये भांडू नये, आपण सगळे एक आहो, मग भांडण कशाला. त्यांनी नारे लावले, आंदोलन केलं. मग जेव्हा त्यांच्यामध्ये एकी निर्माण झाली, पुन्हा सभा झाली, त्यावेळेस सिद्धार्थ नव्हता आणि त्या सभेमध्ये सिद्धार्थाचं मत हे बहुमतात आलं आणि विजय झाला, युद्ध टळलं. तर आपल्याला ही पॉलिसी कधी ना कधीतरी उपयोगात आणावं लागेल. आता तात्पुरती आपल्याला आपल्या घरामध्ये ही पॉलिसी एडॉप्ट करावं लागेल. मी तर म्हणतो की तुमचा भावाशी भांडण झालं असेल, आतापर्यंत खूप भांडलो आम्ही, परंतु आता ही वेळ आलेली आहे
की तुमचा गुन्हा जरी नसेल, गुन्हेगार असेल तो भाऊ तुमचा, आणि तुम्ही काहीच गुन्हा केला नाही, तुमचं सत्य जरी असेल, परंतु आता त्याला माफी मागण्याची वेळ आहे की झाला माझ्या हातून, जरी गुन्हा नाही झाला तरी माफी मागा की माझ्या हातून गुन्हा झालेला आहे, आपण आपसामध्ये भांडू नये. बहीण भावामध्ये आपसामध्ये जे काही आपल्या घरामध्ये कलह आहे तो कलह होणार नाही. त्यासाठी एकामेकाचा गुन्हा कोणाही असू द्या, गुन्हा कोणाचाही असू द्या, तो प्रश्न नाही आहे, परंतु आपण एकत्र बसून माफी मागून एकामेकाला, आपल्याला घरामध्ये जर शांतता पाहिजे. आता आम्हाला पूजाला बोलावतात, परित्राणाला, आम्ही म्हणतो घर पवित्र आहे, इथं पूजा करायची काय गरज आहे? नाही नाही, घराचं शुद्धीकरण. अरे घर शांतच आहे, घराचं काय शुद्धीकरण करायचं आहे? नवीन घर आहे. तुमच्या घरातले इथं जे लोक राहतील त्यांच्या मनाचं शुद्धीकरण आवश्यक आहे. त्यांच्या घरात राहणाऱ्या माणसाचे मन शुद्ध जर असेल तर त्या घरामध्ये वाद निर्माण होऊ शकत नाही. तसंच आपल्या समोर जे आव्हान आहे हे व्यक्तिगत समस्या निवारण करण्याचं आव्हान आहे. त्याच्यावर आता आपल्याला काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर आपण कसं हे आव्हान स्वीकार करू आणि कसं आपल्यावर त्याच्यावर तोडगा काढता येईल याच्यावर आपण 5-10 मिनिट वेळ देऊया, थोडी डिस्कस करूया, मग दुसरा मुद्दा घेतो. आताच आपल्याला भंतेजीने व्यक्तिगत समस्याचे निवारण सांगितलेले आहे. तर याबद्दल कोणाकोणाला आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या असतील त्यांनी पुढे येऊन आपापल्या प्रतिक्रिया द्यावे. जो म्हणजे विघटित झालेला आहे, वेगवेगळ्या गटामध्ये विभागलेला आहे, त्यामुळे आपले आता भंतेजीने सांगितले की जेव्हा आपले 9-10 जसे नगरसेवक निवडून यायचे, तर ह्या वेळेस जी निवडणूक झाली त्यामध्ये मात्र एकाच हत्तीने आपले महत्व दाखविले. तर इथे आपण कुठे कमी पडलो याचे आपल्याला चिंतन मनन करावे लागेल. आता भंतेजीने सांगितले की जर भावाभावामध्ये जर भांडण झाले असेल भावाभावामध्ये, तर गुन्हा कोणाचाही असो तर त्याला माफी मागून आपण आपसी समझोता करू, तेव्हाच आपण आपला म्हणजे समाज पुढे नेऊ शकतो किंवा आपला धम्माचा आपण विकास करू शकतो. एवढेच बोल. पेक्षा वैयक्तिक कलह एका कुटुंबामध्ये सर्वांचे आपण अवलंबन करत आहोत. तर पूर्वी शिक्षण फार कमी होतं लोकांमध्ये, पण तो एक बंधुभाव राहायचा आणि बंधुभाव असायचा शेजार पाजार. तर आजची परिस्थिती जर आपण हे अवलंबन करत आहोत तर लोक आपली आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे, त्याचप्रमाणे शैक्षणिक परिस्थिती सुधारलेली आहे, परंतु जी भावनिक एक आपसी किंवा भाईचारा जो आपल्याला तो पाहिजे आहे तो कुठेतरी त्याचा अभाव दिसतो आहे. तर याला काय कारण आहे? तर हा याच्यामध्ये एक त्याला इगो म्हणता येईल. इगो त्याला कारण आहे. माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मी फार शिकलेला आहे, मी या पदावर आहे, माझ्या हाताखाली एवढे लोक काम करतात, ही जी भावना आहे, तर ही जी भावना आहे या भावनेमुळे भाऊ भावाशी दूर जातो आहे. आणि म्हणजे एका घरातच आपण पाहतो आहे की हे कॉन्फ्लिक्ट किंवा हा मतभेद आपल्याला निर्माण दिसतो आहे. तर याच्यावरती सोल्युशन काय आहे, याच्यावरती निवारण तर आपल्यालाच करावं लागेल ना. आणि याची जी परिणिती होत आहे तर पूर्ण समाजामध्ये इथले आपण एक उदाहरण घेऊया, फक्त एक नागपूर म्हणा किंवा आपलं एक शहर समजूया. तर शहरामध्ये आपले 7 ते 8 म्हणजे 7 ते 8 लाख लोक राहतात बुद्धिस्ट समाजाचे. तर या एवढ्या लोकांमध्ये जर आपली ताकद आणि बाबासाहेबांनी जी इथे धम्मदीक्षा दिलेली आहे, तर हे का बरं दिली असेल? तर एक त्यांना माहिती होते की हा समाज इथे जो नागपूर जे आहे, नागपूर एकेकाळी नागवंशी लोकांची ही नगरी राहिलेली आहे. इथे नाग लोकांचं राज्य राहिलेले आहे आणि नाग लोक हे बुद्ध धम्माचे समर्थकही होते आणि प्रचारकही होते. तर आणि हे लढलेले होते. तर म्हणूनच आपण पाहतो की सर्व आपल्याला अवशेष मिळतात. पूर्ण चारही भागातून आपण नागपुराच्या पाहिलं तर आपल्याला तिथे अवशेष मिळतात. नाग नदी पण इथेच आहे.
तर म्हणून बाबासाहेबांनी इथे दीक्षा धम्मदीक्षा दिली आणि इथे ज्वलंत इथे चळवळीचे क्षेत्र चळवळ इथे जिवंत आहे असं मानलं जाते आणि पूर्ण महाराष्ट्रामध्येच पूर्ण लक्ष कुठेकडे असते नागपूरकडे. तर आणि एकेकाळी नागपूरचा हा लौकिक होता असं नाही आहे, होता एक लौकिक. एक छोटंशी जरी घटना घडायची यूपीमध्ये घटना घडायची तर इथले कोणत्या संघटनेचे म्हणा ते पॅन्थरच्या म्हणा किंवा आरपीआयच्या माध्यमातून म्हणा ज्या काही आपल्या संघटना होत्या असे हजारोच्या संख्येने सडकेवर यायची. त्याच्यामुळे एक दबाव होता, एक दबदबा होता. तर आज जे आपण पाहतो आहे एवढे अत्याचार होत आहेत, एवढे म्हणजे आमचे अधिकार हिरावल्या जात आहेत. मोर्चे काढतात परंतु किती लोक असतात, 50 लोकांच्या वर 100 लोकांच्या वर मोर्चे नव्हतात. तर याच्यावरून समजतं की आमचे आणि हेच आमचा तो विरोधक आहे ज्याला ही आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरी मुवमेंट बुद्धिस्ट मुवमेंट ज्यांना नष्ट करायची आहे त्यांना हेच हवं आहे की हा समाज विखुरलेला असला पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातून आपले कितीही मतभेद असोत परंतु आम्ही हा कार्यक्रम का राबवत आहोत तर आपले मतभेद का असेना परंतु धम्म अशी एक प्लॅटफॉर्म आहे की त्या धम्माच्या प्लॅटफॉर्मवर आपण एकत्र येऊ शकतो आणि आपली समोरची वाटचाल जी आपण व्यवस्थित एक विकसित करू शकतो. तर त्याच्यामुळेच काय की तुम्ही कोणत्याही पक्षात काम करा कुठे करा तो भाग नाही आहे परंतु धम्म जे आहे धम्म हा सगळ्यांना आकर्षित करतो आणि एक ते प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवरती आपण आपल्या समस्या दूर करू शकतो, आपण एकत्र येऊ शकतो आणि एकीनेच सर्व काही होऊ शकते. सर्व आपल्या समस्या त्या दूर होऊ शकतात असं मला वाटते. याच्यावर आणखी काही लोकांचं मत असेल त्यांनी आपलं अवश्य मत द्यावं. कारण की ही जी आपण शिबिर घेत आहोत हे फक्त ऐकण्याकरता नाही आहे. आपण सिलेक्टेड लोकांना कॉल केलेला आहे आणि जे आपल्या वस्तीमध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या विहारामध्ये कार्यरत आहेत की जे 4 लोकांशी बोलू शकतात, 4 लोकांना समजून सांगू शकतात, अशाच लोकांना आपण एकत्रित करत आहोत. आणि कोणतेही मुवमेंट कोणतीही चळवळ जी असते काही विशिष्ट लोकच समोर नेत असतात. कारण की सर्वसामान्य जो समाज असतो तो फक्त आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, तो फक्त ऐकतो. परंतु जी समाजाला जी दिशा द्यायची असते ते मोजके लोक देत असतात. कारण की गाडी आपण म्हटलं ट्रेन आहे तर ट्रेनची एक इंजन एकच असते, बाकीचे डबे असतात. गाडीचा चालवणारा ड्रायव्हर एकच असतो, तोच गाडी समोर नेतो. तर अशा प्रकारचं ह्या शिबिराचं आपलं एक हे आहे की इथून काहीतरी लोक निर्माण व्हावे, समोर यावेत आणि आपल्या याला चालना द्यावी. आणि अशाच प्रकारचे शिबिरं फक्त हे शेवटचं शिबिर नाही तर अशाच प्रकारचे शिबिरं आपल्याला वेगवेगळ्या विहारामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये आपल्याला राबवायची आहे. आणि जी एक समाजामध्ये एक अशांतता एक निराश निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये एक उत्सुकता निर्माण व्हावी, एक सामर्थ्य निर्माण व्हावं या पाठीमागचा हा उद्देश आहे.